पिरियड आले की पोटदुखी, चिडचिड, थकवा यासारख्या गोष्टी तुमच्यासोबतही दर महिन्याला होतच असतील. पण पाळीच्या या 4-5 दिवसात देखील आपण स्वतःची जास्त काळजी कशी घ्यावी, आपला आहार कसा असावा, आपण कोणते व्यायाम केले पाहिजे, परत आपलं पिरियड हायजीन कसं असावं, या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्यातील सर्वात पहिलं आपण आता पिरियड हायजीनबद्दल बोलू. पिरियड हायजीन खूप महत्त्वाचं आहे. कारण पाळीच्या दिवसांमध्ये आपलं सतत ब्लीडिंग होत असतं आणि ओल्याव्यामुळे आपली सतत चिड होत असते. त्यामुळे सुरुवात अगदी बेसिक म्हणजे पॅन्टी निवडण्यापासून करू. आता हे खूप बेसिक वाटेल, पण हे खूप गरजेचं आहे. कारण पॅन्टी ही अशी गोष्ट आहे, जी 24 तास आपल्या शरीराच्या जवळ राहणारी असते. त्याच्यामुळे ती छान असणे खूप गरजेचं आहे. कॉटन हे असं फॅब्रिक आहे, जे की ओलावा शोषून घेतं आणि त्यामुळे इरिटेशन होत नाही किंवा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आता दुसरं म्हणजे सॅनिटरी पॅड्स. सॅनिटरी पॅड हे खूप ईझी टू यूज, चीप आणि कोणत्याही दुकानामध्ये सहज अवेलेबल होतात. तर तुम्ही तुमच्या फ्लोनुसार त्याला निवडू शकता. म्हणजे स्मॉल, मीडियम, लार्ज अशा साइझेसमध्ये ते अवेलेबल होतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला स्पेशल असं वेगळ्या क्लीनिंगची काही गरज लागत नाही. म्हणजे यूज केला, त्याला चांगलं रॅप करून तुम्ही फेकून देऊ शकता. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द वुमन सॅनिटरी नॅपकिनच यूज करतात. पण आपण जेव्हा 4-5 दिवस सतत सॅनिटरी पॅड यूज करतो, तेव्हा आपल्याला इरिटेशन होतं. कारण पॅड्समध्ये सेंटेड गोष्टी असतात, ज्या की आपल्याला ड्रायनेस आणतात. त्याच्यामुळेच इचिंग होते. आपला व्हजायनल एरिया आहे, जो जास्त सेन्सिटिव्ह होतो. आता या गोष्टी होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो? तर आपण सतत 3-4 तासांनी आपले नॅपकिन चेंज केलं पाहिजे. आपला फ्लो नसेल तरी देखील सॅनिटरी नॅपकिन हे 3 तासाने चेंज झालेच पाहिजे आणि हेवी फ्लो असेल तर तुम्ही दर 2 तासांनी देखील नॅपकिन चेंज करू शकता. सध्या मार्केटमध्ये ना पिरियड पॅन्टी भेटायला लागलेल्या आहेत. त्या अगदी सेफेस्ट ऑप्शन आहेत. कारण त्या एकदा खरेदी केल्या की चांगले 5-6 महिने चालतात. त्याने अजिबात इरिटेशन होत नाही. आपण आपली नॉर्मल पॅन्टी जशी वापरतो तशीच ती वापरायची असते आणि आपला जो फ्लो आहे ती पॅन्टी शोषून घेत असते. सॅनिटरी पॅडपेक्षा पिरियड पॅन्टी या तरुण मुली जास्त वापरताना दिसत आहेत. तिसरं म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही पॅड चेंज करत असाल, तेव्हा तुमचे हात स्वच्छ असणे खूप गरजेचं आहे. आता हे खूप बेसिक वाटत असेल, पण आपला व्हजायनल एरिया आहे तो खूप सेन्सिटिव्ह असतो. तिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप असतात. त्याच्यामुळे जर तुमचे हात अस्वच्छ असतील आणि तुम्ही जर पॅड, टॅम्पॉन व्हॉटएव्हर तुम्ही काही यूज करत असाल, ते करताना जर तुमचे हात अस्वच्छ असतील, तर तुम्हाला इन्फेक्शन पटकन होऊ शकतं. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही पॅड चेंज करत असाल, तेव्हा आणि त्याच्यानंतर देखील तुमचे हात हे स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं आहे. आता पुढचं म्हणजे क्लीन द प्रायव्हेट एरिया प्रॉपरली. आपला व्हजायनल एरिया आहे तो स्वतःच क्लीन होत असतो. त्याला वेगळं इंटिमेट वॉश किंवा हार्ड सोपने धुण्याची अजिबात गरज नसते. त्यामुळे अगदी नॉर्मल पाणीच वापरायचं आणि पुढचं म्हणजे त्याला क्लीन आणि ड्राय ठेवायचं, जेणेकरून तिथं बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये. नेक्स्ट म्हणजे जर कपड्यांना ब्लड स्टेन लागले असतील किंवा घामाने ते ओले झाले असतील, तर ते पटकन चेंज करायचे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे टाईट आणि ओल्या अंडरवेअर अजिबात वापरायचं नाही. त्याने इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप वाढतात. पुढचं म्हणजे फूड आणि हायड्रेशन. तर पिरियड्सच्या काळात हायड्रेट राहणं खूप गरजेचं आहे. कारण पाणी ही अशी गोष्ट आहे, जे आपले क्रॅम्प्स कमी करतं. परत आपले शरीरातले जे बॅक्टेरिया आहे, ते फ्लश आउट करण्याचं काम हे पाणीच करतं. त्याच्यामुळे हायड्रेट राहायला हवं. तर पिरियडच्या काळात काय होतं, आपला ब्लड लॉस खूप होत असतो. त्याच्यामुळे आपल्याला डिझीनेस येतो, वीकनेस जाणवतो. त्याच्यामुळे आपलं फूड देखील किंवा डाएट देखील त्यानुसारच असायला हवं. त्यामुळे या काळात आपण गूळ, अंडी, परत पालक, खजूर यासारख्या गोष्टींचं सेवन जास्त केलं पाहिजे. त्याचबरोबर पिरियड्स क्रॅम्प कमी करता यावेत, त्यासाठी आपण वॉकिंग केली पाहिजे, हलकी स्ट्रेचिंग केली पाहिजे. 10-15 मिनिटं आपल्याला जमेल तसा योगा केला पाहिजे. जेणेकरून जर आपले ते ब्लड क्लॉटिंग असतं म्हणजे रक्ताच्या ज्या गाठी पडतात त्या कमी होतात. परत आपला ब्लड फ्लो सुधारतो आणि क्रॅम्प्स देखील कमी होतात. तर ह्या होत्या काही 4-5 गोष्टी ज्याची पिरियडमध्ये आपण काळजी घ्यायला हवी. पिरियड्स आहेत 4-5 दिवस आपला फ्लो होणार आहे, चिड होणार आहे, हलका वास येणार आहे. या सर्व गोष्टी नॉर्मल आहेत. पण ह्या काही गोष्टी आपण फॉलो करून स्वतःला फ्रेश फील करवू शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.